आहे माझा फायनल ग्लो फेस पॅक लावल्याच्या नंतर। बघू शकता तुम्ही मी चेहऱ्याला काही लावलेलं नाहीये आणि आपल्याला काही लावायचंच नाहीये। ह्या टिप्स मी सगळ्या या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत, म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। जर तुम्ही स्किप करत व्हिडिओ बघितला तर तुम्हाला काही समजणार नाही। मुलतानी मिट्टीचे फायदे काय आहेत आणि कोणत्या लोकांनी लावावे, ज्यांची ड्राय स्किन आहे, ज्यांची ऑइली स्किन आहे, त्यांनी हा फेस पॅक लावल्याच्या नंतर किती वेळाने काय लावावे, मॉइश्चरायझर कधी लावावे, गुलाबजल कधी लावावे, हे सगळं मी इथे सांगितलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि ब्युटी विथ आद्या या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ता जाऊन लगेच सबस्क्राइब करा, घंटीचं बटन प्रेस करा, म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि आपण कनेक्ट राहू शकू। त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा, जेणेकरून मला अजून नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळेल। हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं ब्युटी विथ आद्या या चॅनलमध्ये। आज आपण मुलतानी मातीचा उपयोग करून घरीच स्किन व्हाइटनिंग कशी करायची आहे ही रेमेडी बघणार आहोत। सर्वप्रथम मी केस माझे बांधून घेतलेले आहे। मी लावली होती टिकली, त्यामुळे टिकली सुद्धा मी काढून घेतली आणि मी केसांना लावते हेअर बेल्ट, जेणेकरून छोटे छोटे जे हेअर आहेत ते आपल्या समोर चेहऱ्यावर येणार नाहीत। आणि त्यानंतर आपल्याला करायचं आहे फेस वॉश। तर तुम्हाला जो फेस वॉश आवडतो त्याने तुम्ही फेस वॉश करून घ्यायचा आहे। फेस वॉश करून झाल्याच्या नंतर व्यवस्थित असं टॉवेलच्या साहाय्याने डॅब डॅब करून त्वचा आपली व्यवस्थित ड्राय करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्या रेमेडीसाठी लागणारे साहित्य बघूया। फर्स्ट इथे घेतलेले आहे मुलतानी माती। मुलतानी माती घेण्यासाठी मी घेतली एक बाउल। एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे 1 चमचा मुलतानी माती। ही रेमेडी ड्राय स्किनसाठी आहे, तर मी त्याच्यामध्ये टाकते आहे दूध। इथे मी घेतलेलं आहे प्युअर कच्चं दूध घेतलेलं आहे, कारण कच्च्या दुधामध्ये जेवढे छान न्यूट्रिशन्स असतात तेवढे गरम केलेल्या बॉईल केलेल्या दुधामध्ये नसतात। हे स्किनसाठी खूपच उपयुक्त आहे। मी इथे घेतलेलं आहे 1 चमचा मध। हे 3 इन्ग्रेडियंट्स एवढे भारी आहेत ना आपल्या स्किनसाठी, जबरदस्त आहे। आता बघा आपली इथे पेस्ट तयार झालेली आहे। व्यवस्थित अशी फाईन पेस्ट आपली तयार करायची आहे। पेस्ट तयार झाल्याच्या नंतर चेहरा तर आपण धुवून घेतलेलाच आहे, तर आता आपण आपल्या चेहऱ्याला हळूवार अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे। तर मी कशी लावते ते तुम्ही बघा, तोपर्यंत मी तुम्हाला सांगते आहे। जर तुम्हाला सलूनमध्ये जाऊन फेशियल करणं महाग वाटत असेल किंवा चेहऱ्यावर केमिकलयुक्त गोष्टी लावणं आवडत नसेल तर तुम्ही मुलतानी मातीपासून फेस पॅक बनवून आरामात वापरू शकता। तेलकट त्वचेसाठी मुलतानी माती एक वरदानच आहे। मुलतानी माती त्वचेला थंडावा देते, तेलकट आणि मुरमे यासाठी फायदेशीर ठरते। मुलतानी मातीमुळे डेड स्किन निघून जाते आणि नवीन सेल्स तयार येण्यास मदत होते। मुलतानी माती ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स हे सुद्धा कमी करतात। मुलतानी मातीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे त्वचेतील तेल काढून टाकते। त्याचबरोबर आपले जे त्वचेवर छिद्र आहेत ते बंद करते, सनबर्न होण्यापासून त्वचेला वाचवते आणि आपल्या टॅनिंग होण्यापासून खूप मोठी मदत करते। मुलतानी मातीमध्ये हायड्रेट ॲल्युमिनियम सिलिकेट, त्याचबरोबर मॅग्नेशियम क्लोराईड आणि कॅल्शियम बेंटोनाइटचा समावेश आहे। त्यामुळे वेगवेगळ्या कॉस्मेटिकमध्ये मुलतानी मातीचा उपयोग झालेला आहे। चला तर मग आपण टिप नंबर 1 बघूया। ज्याची कोरडी त्वचा आहे त्यांनी डायरेक्ट मुलतानी माती चेहऱ्यावर लावणे टाळावे। त्यात त्वचेला मॉइश्चरायझर ठेवणारे पदार्थ टाकून फेस पॅक बनवू शकता, जेणेकरून तुमची स्किन हायड्रेट राहील। जसं की पहिला प्रकार मी तुम्हाला दाखवलेला आहे। माझ्या स्किनवर मी दूध टाकून आणि मध टाकून असा हा फेस पॅक बनवून मी लावलेला आहे। टिप नंबर 2 कडे वळूया। जर तुमची त्वचा ऑइली आहे तर फेस पॅक लावून झाल्यानंतर चेहरा वॉश केल्यानंतर मॉइश्चरायझर न लावता तुम्ही फक्त गुलाबजलने टॅनिंग करू शकता। टिप नंबर 3, हा फेस पॅक फक्त 10 मिनिटच ठेवायचा आहे, त्यापेक्षा जास्त वेळ ठेवता येणार नाही। टिप नंबर 4, फेस पॅक लावून झाल्याच्या नंतर चेहऱ्याला साबण लावू नये, कारण ऑलरेडी मुलतानी मातीच्या फेस पॅकने डीप जाऊन संपूर्ण त्वचेचे छिद्र साफ केलेले असतात। जर तुम्ही फेस वॉश यूज केला तर फेस मास्कचा काही फायदा होणार नाही आणि तो व्यर्थ जाईल। 8 आवर्स नंतर तुम्ही तुमचे नॉर्मल स्किन केअर रूटीन फॉलो करू शकता।
टिप नंबर 5, जसं की आता मी चेहरा वॉश करते आहे तर मी इथे घेतलेलं आहे कोमट पाणी. कोमट पाण्याचा उपयोग करून मी माझा चेहरा धुवून घेते आणि ग्लो तर तुम्ही बघू शकता. इन्स्टंट ग्लो आपल्याला मिळतो, यापेक्षा आपल्याला काय हवं. टिप नंबर 5, मुलतानी माती लावल्यानंतर त्वचा जळजळ करू शकते, त्यासाठी पॅच टेस्ट करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. काहींची त्वचा वारंवार मुलतानी माती लावल्यामुळे कोरडीसुद्धा पडू शकते. त्यामुळे काय होतं, नैसर्गिक तेल काढून टाकलं जातं आणि आपली चिडचिड देखील होऊ शकते. त्यासाठी पॅच टेस्ट करून बघू शकता. आणि हा जो फेस पॅक आहे हा आठवड्यातनं एकदा, ऑइली स्किनसाठी तर आठवड्यातनं 2 वेळासुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. महिनाभर जर तुम्ही असं करून बघितलं तर तुमची स्किन ही खूपच हायड्रेट होण्यास मदत होईल आणि ग्लो आणि ब्राईटसुद्धा दिसेल. आता मी इथे घेतलं आहे मॉइश्चरायझर. ज्यांचं म्हणजे स्किन ऑइली आहे त्यांनी मॉइश्चरायझर नाही लावलं तरी चालेल, फक्त तुम्ही टोनरचा उपयोग करू शकता. माझी स्किन ड्राय आहे तरीसुद्धा मी दोन्हींचा इथे उपयोग करणार आहे. तर मी फर्स्ट आता टोनर अप्लाय करून घेते आहे. टोनर असं शेक करून घ्यायचं आहे आणि हे गुलाब जेलचंच आहे. हे फक्त मी या बॉटलमध्ये भरलेलं आहे, कारण मी एकदा गुड वाईफचं टोनर मागवलं होतं, मला ते खूप आवडलं होतं. त्यानंतर ते हनीचं होतं आणि ते संपलं. त्यानंतर मी आता गुलाबजल आणलेलं आहे, जे आपल्या इथं मेडिकलमध्ये उपलब्ध होतं सहज, ते घेतलं होतं आणि टोनिंग व्यवस्थित करून झालं. त्यानंतर मी काय केलं, थोडंसं मॉइश्चरायझर घेतलं एवढ्याशा अमाऊंटमध्ये आणि असं व्यवस्थित आपल्या स्किनवर हळूवारपणे आपले हात फिरवत व्यवस्थित मुरजलं पाहिजे स्किनमध्ये, अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. कुठल्याही गोष्टीसाठी थोडासा वेळ द्यावाच लागतो. तूप खाल्लं आणि रूप आलं असं कधीच होत नाही. म्हणून आपल्या रुटीनमध्ये स्किन केअर हे नेहमीच ठेवायचं आहे. स्किन केअर हे खूप इम्पॉर्टंट आहे. लगेच आपले पिंपल जातील, रात्रीतून गायब होतील असं काहीही जादू होत नाही. त्यामुळे स्किन केअर इज मस्ट आहे. तर असं मसाज देऊन घ्यायचा आहे. ह्या काही फेस योगाच्या स्टेप आहे, जसं की पार्लरमध्ये गेल्यावर आपल्याला रिलॅक्सेशन मिळण्यासाठी किंवा फेशियल जेव्हा आपण करतो तेव्हा अशा काही एक्सरसाइज, अशा काही फेस मसाज आपल्याला दिल्या जातात. त्याने आपल्या चेहऱ्यावर एक छानसा ग्लो येतो. आता आपल्या रिंग फिंगरने आपल्या डोळ्याच्या खाली देखील आपल्याला व्यवस्थित मसाज देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित आपलं अंडर आय सर्कल जे असतात ते कव्हरअप होतात, जास्त प्रकारे दिसून येत नाही. मी सुद्धा अशाच टिप्स फॉलो करून माझे अंडर आय सर्कल्स घालवलेले आहेत. कारण काही जणांचे लहान बेबी असतात, न्यूट्रिशनकडे दुर्लक्ष होतं, जॉबमुळे किंवा झोपेमुळे असे अंडर आय सर्कल आलेले असतात. जर तुम्ही डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर तुम्हाला बोटॉक्स ट्रीटमेंट प्रिस्क्राईब करतात, पण बोटॉक्स वगैरे एवढं सगळं चांगलं नसतं, खूप घातक आहे ते सगळं. तर जास्त रिंकल्स वगैरे येऊ नये यासाठी आपण घरीच अशी काळजी घेतली पाहिजे, मी तर हेच सांगेल. त्यानंतर आपल्याला अशी व्यवस्थित टॅपिंग करून घ्यायचं आहे सगळ्या स्किनला, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थित होतं. आणि तुम्ही बघू शकता तुमच्या स्किनवर ग्लो येण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. प्रत्येक वेळी मी हेच सांगते, जेव्हाही कुठले स्किन केअर तुम्ही करता तेव्हा आपल्या ओठांकडे कधीच दुर्लक्ष करू नका, कारण ओठ हे आपलं मेन फीचर्स आहे. ओठांना लिप बाम किंवा वॅसलिन हे लावायचंच आहे, त्यामुळे आपले ओठ जे आहे ते हायड्रेट राहतात. आता मी घेतली टिकली लावून आणि फायनल ग्लो तुम्ही बघू शकता. रिझल्ट तुमच्या समोर आहे. फक्त 10 ते 15 मिनिटानंतर एवढा छान असा ग्लो आलेला आहे, तो सुद्धा अगदी इन्स्टंट. चला तर मग वाट कसली बघताय, अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. थँक्यू सो मच. आपले व्हिडिओ फक्त एव्हरी संडेला 5 वाजता संध्याकाळी बरोबर आपल्या ब्युटी विथ आद्या या चॅनलवर अपलोड होतील. तर व्हिडिओ पूर्ण वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय. टेक केअर.